रात्रीचे 2:30 वाजले होते। एका निर्जन रस्त्यावर पोलिसांची गाडी जोरात निघाली। गावातल्या मोठ्या वाड्यातून एक हृदय हादरून टाकणारी किंकाळी ऐकू आली। वाड्याच्या आत गेल्यावर पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक पुरुषाचा मृतदेह सापडला आणि समोर थरथरत उभी होती एक स्त्री। तिच्या हातात सुरी होती। तिच्या चेहऱ्यावर भय आणि गोंधळ होता। ती कुजबुजत होती आणि म्हणत होती की मी काही केलं नाही। पण खरंच तिने काही केलं नव्हतं की हा गुन्हा एका मोठ्या रहस्याचा भाग होता। लक्ष्मण आणि मीराबाई एक सुखी दिसणारं पण आतून तणावाने भरलेलं जोडपं। एका मोठ्या वाड्यात ते राहत होते, पण त्यांच्या नात्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढत चालला होता। लक्ष्मणचा स्वभाव संशयी होता। त्याला मीराबाईवर विश्वास नव्हता। ती कोणाशीही जरा जास्त बोलली की त्याचा संशय वाढायचा। मीराबाई सतत सांगायची, मी तुला फसवत नाही लक्ष्मण, पण त्याला तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता। एका रात्री नेहमीसारखं लक्ष्मण उशिरा घरी आला। बाहेर मुसळधार पाऊस पडत होता। घरात शांतता होती। मीराबाई स्वयंपाक घरात होती। लक्ष्मणने तिला मागून येऊन घट्ट धरलं आणि त्याच्या डोळ्यात वेडसरपणा होता। तो मीराबाईला म्हणाला, तू कोणाशी तरी बोलून फसवतेस मला, नाही का? तो कुजबुजला। मीराबाई घाबरून मागे झाली आणि लक्ष्मणला म्हणाली, काय बोलतोस तू? लक्ष्मणने तिचा हात पकडला आणि म्हणाला, तू मला सोडून जायचं ठरवलंय होय? त्या रात्री शेजाऱ्यांना अचानक जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि नंतर पूर्ण शांतता झाली। दुसऱ्या दिवशी पहाटच्या वेळी पोलिसांना फोन आला। लक्ष्मण वाड्याच्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याच्या समोर मीराबाई। तिच्या हातात सुरी होती। पोलिसांनी मीराबाईला ताब्यात घेतलं। तिने सांगितलं, मी काही केलं नाही, मी फक्त स्वयंपाकघरात होते। अचानक कोणीतरी मागून येऊन मला ढकललं आणि लक्ष्मण जमिनीवर कोसळला। त्याच्या छातीत सुरी घुसली होती, पण मी काही केलं नाही। पोलिसांनी वाड्याचा शोध घेतला आणि त्यांना काहीतरी सापडलं। एका कपाटाच्या मागे लपलेला एक माणूस। लक्ष्मणचा लहान भाऊ सदानंद होता। तो धडपडत म्हणाला, होय मी केलं हे। लक्ष्मणने माझ्यावर सतत संशय घेतला। मीराबाईवरही। ती त्याला फसवत नव्हती, पण तो वेडसर झाला होता। मी पाहिलं की तो तिला मारायला निघाला होता आणि मी त्याला थांबवायला गेलो। धडपडीत सुरी त्याच्या छातीत घुसली। सत्य उघड झालं, पण एका क्षणात 2 जीवन उद्ध्वस्त झाली। मीराबाई निर्दोष होती, पण तरीही ती आपल्या नवऱ्याला वाचू शकली नाही। सदानंदने आपला मोठा भाऊ गमावला आणि गुन्हाही कबूल केला। त्या वाड्यातली ती रात्रीची किंकाळी अजूनही गावकऱ्यांच्या कानात घुमते। तर मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।